शेवटची ही मॅच लढत आपल्याला पाहायला मिळते दोन टीमच्या माध्यमातून. 56 टीम या स्पर्धेच्या माध्यमातून खेळल्या गेल्या वाडा तालुक्यामध्ये. त्यामध्ये 672 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तर उद्या एक गाव एक संघ खुला पाहायला मिळेल. तर एका साईडला ऑल इंडिया ओपन अशा पद्धतीने संघ पाहायला मिळतील. 20 टीम 2 दिवसांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. महेश भोईर कुडूस एक्सप्रेस पहिलाच बॉल हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर सागर दिनकरच्या बॅटमधून 1 रन. गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला गेला होता. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. रोशन लारा आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राईज कैलासवासी संतोषजी किस्मतराव यांच्या स्मरणार्थ साहिल किस्मतराव यांच्या वतीने आलेत. ते धनंजय चौधरी DC यांच्या शुभस्ते आपल्याला वितरित केले जात आहेत. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्राफ्ट 2 रन्स ऍड होतील. चांगलं झेल सुटल्यानंतर सुद्धा अप्रिसिएशन करणं हे फार कमी जणांना जमतं आणि त्याचमुळे आपल्याला पाहायला मिळतोय की खेळाडू उभारत असतो. म्हणतात ना काटा रुतल्याशिवाय वाटा मिळत नसतात. तसंच ठेच लागल्याशिवाय मात्र कोणतीही गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जात नसते. आणि त्यामुळे तुम्हाला अप्रिसिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते अप्रिसिएशन केलं प्रत्येक संघ सहकार्याने. संघाची धावसंख्या 3. चांगला बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉल. इथे जे पारितोषिक आले ते धनंजय चौधरी यांच्या शुभस्ते आपण वितरित करतोय. कैलासवासी संतोष किस्मतराव यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये आले होते ते आपण इथे वितरित करतोय. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. महेश भोईर पुन्हा एकदा सज्ज. साईडला अतिशय कडक शॉट पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना धमाकेदार साईड ट्रान्सपोर्टच्या सन्मानासाठी चौकार. मधोमध चौकार. नेत्रदीपक चौकार. संघाची धावसंख्या 7. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूला फ्लाइट दिली होती. होंडूच्या हातामध्ये चेंडू विसावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त गॅप मध्ये खेळून काढलं गेलंय. बॅकफुट पंच केला जातोय. फार वेगाने चेंडू निघून चाललाय. 2 फिल्डर मात्र पुढे सरसावतील. चांगल्या फुटचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. यस चेक करूया आपण. अंपायर कॉल आहे.
साहिल खिस्मतराव यांच्याकडून जे कुडूस टीमसाठी पारितोषिक आहे ते जमा कैलासवासी संतोष खिस्मतराव यांच्या स्मरणार्थ साहिल खिस्मतराव यांच्याकडून जे कुडूस टीमसाठी पारितोषिक जमा केलेलं आहे सेफ आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9. दुसरं षटक हाताळण्याकरता चिराग भानुशाली गोलंदाजी मार्कवर. व्हेरिएशन असणारा गोलंदाज चिराग दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये दिनकरपाडा टीम 9 वर जाऊन पोहोचली गेली. जमेची बाजू आहे की कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आहे. सागर आणि समीर आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना सागर दिनकर आणि समीर विशे याला आपण पाहतायत. बॉलर तयार गोलंदाजी मार्कवर येताना सेकंड ओव्हर मिस्टर चिराग भानुशालीला आपण पाहतायत. चांगला बॉल होता ऑन साईडला. बॉडम हँडचा चांगला वापर करत असताना महेश भोईर पुढे सरसावतील. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी स्मार्ट सिंगल 1 रन मिळेल सागर दिनकरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली गेली 10 रन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. होंडो मात्र पुढे सरसावत आहे. जणू काही स्वतःशीच खेळत होते की काय. डोंडो डोंडो रे साजना. 1 रन तर डेफिनेटली पाहायला मिळेल. लेगबाईच्या इशाऱ्याने अमर पाटील अर्थातच बंटी त्या ठिकाणी दर्शवत असताना दिनेश राऊत एका साईडला आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 11. बॉल तयार चिराग. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, मिश्रणयुक्त गोलंदाजी कशी करावी हे चिराग गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. सरळ बॅटचा वापर केला. इनफिल्डच्या वरून खेळले गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत बॅकअपसाठी. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फिके येईपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर. सागर आणि समीर चांगलं अंडरस्टँडिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. सागर आणि समीरने आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये प्रभावित केलंय. विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. सातत्य ठेवलंय आपल्या बॅटिंगमध्ये आपल्या बॉलिंगमध्ये. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हुंडो पुढे सरसावताय. डायरेक्ट ट्वीट करण्याचा इरादा होता. निशाणा साध्य झाला नाही. योगेश चौधरी योगा पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. हलकीशी बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. चांगला बॉल होता. चांगला बॉल घ्या वेळेला बॅटच्या खालून अगदी निघून गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 षटक ही आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने, म्हणून मी म्हटलं होतं बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक यावेळेला दाखवून देत असताना 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14 रन. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत असताना ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय चिराग भानुशाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. हे पट्टे अक्षरशः प्रेमात पडली चिराग भानुशालीच्या. कडे 4:30 वाजलेत. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज रोशनला आपण पाहत आहेत. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरे षटक. सागर आणि समीर फॅन्टॅस्टिक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु स्ट्रगल केलं चिराग भानुशालीच्या गोलंदाजीवर. सिंगल डबलला महत्त्व देत असताना मोठे फटके काही आलेच नाहीत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग चिराग भानुशालीची पाहायला मिळाली. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार बाय चिराग. वेट अँड वॉच केलंय, गॅप शोधला, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, एक्स्ट्रा कव्हर दूर होते आणि त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल सनसनाटी चौकार सागर दिनकरच्या बॅटमधून 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर 18 रन तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. रोशनचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवत असताना सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. सुपर फिल्डिंग. समीर विषयाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 19 ला पहिला धक्का गॉन. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 लॉस ऑफ 1 विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज समीर विषयला परतावं लागलं. कॉलिंगमध्ये थोडंसं यावेळेला चुकीचं कॉलिंग झालं, परंतु चांगली फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. त्याने पाहिलं होतं की जर मी डबल माइंडमध्ये गेलो तर कदाचित माझ्या डोक्यावरून हा चेंडू टिप मिड विकेटला क्लिअर होईल, आणि त्यामुळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येत असताना आपल्या शरीराचा जरूर फायदा घेत असताना शरीराचा भाग लागला आणि इथून जर आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप झाला. तिथून चांगली फेकी केली आणि सरळ होंडोने अचूक कलेक्शन करत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 19 ला 1. षटक क्रमांक 3 बॉल फेकून झाले ते 2. चांगला बॉल होता, परफेक्ट. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये रोखण्यात यश मिळालं आणि इथून फलंदाजाला परतावं लागेल. काय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं होतं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर. माहिती होतं लेफ्ट हँड बॅटर न्यू बॅटरला अजयला की हा बॉल मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळलाय. कदाचित फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल तर आपण क्रीजमध्ये थांबावं, परंतु फार वेगाने निघून आले होते आणि तेवढीच क्विकली विदिन सेकंदामध्ये फेकी केली. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बॉल परफेक्ट फुलर लेनचा बॉल होता. चेंडूला स्टॉप करत असताना फार वेगाने निघाले होते. 4 ते 5 पावले पुढे आले होते आणि तेवढ्याच जोमाने फेकी केली आणि कलेक्शन फास्टर अँड फास्टेस्ट MSD ची आठवण करून दिली मिस्टर होंडोने. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 19. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे प्रेझेंट. आपण पाहताय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 डे 4. शेवटची मॅच, शेवटची लढत पाहायला मिळते.
बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना रोशन, पुढील बॉल हलक्याशा हाताने अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये चेंडूला फक्त टॅप केला जातोय, 1 रन मिळेल. फिल्डर मात्र पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉल. प्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला, 5वा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतो. रोशन अनुभवाची कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये या खेळाडूंकडे. इंटेलिजंट क्रिकेट, हुशारीने क्रिकेट खेळलं जातं, गोलंदाजी केली जाते. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती रोशनची अप्रतिम पाहायला मिळते. षडा प्लेन चेंडू होता, चिराग भानुशाली पुढे सरसावत आहे, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. ग्रेट कॅच, अतिशय चांगल्या जोमाने झेल टिपला गेला आणि सागर दिनकरच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक 3 दिनकरपाडा टीमला. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन, 20 लॉस ऑफ 3 विकेट. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20. दिनकरपाडा टीम आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर दुबेले याला आपण पाहत आहेत आणि एका साईडला अमर चौधरी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20. गोलंदाज चिराग भानुशालीला दुसऱ्या षटकाचा विचार करता पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. चांगली रणनीती, चांगलं गेम प्लॅनिंग पाहायला मिळतंय. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. व्हेरी गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. धक्के बसले गेले. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर दिनकरपाडा टीम स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघासमोर साईराज कुडूस. चिरागचा हा बॉल यावेळेला हुक केलंय, या बॉलला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. फिल्डर दूर आहेत, तिथपर्यंत पोहोचतील. 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 22. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी आतापर्यंत चिराग भानुशालीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम, परफेक्ट यावेळेला लाईन अँड लेंथ चिरागची. काही सुपर बॉलिंग, जकडून ठेवलं गेलंय, परिपूर्णतः चाचपडण्यास भाग पाडलं गेलंय बॅटरला. तुषार कदमला आपण पाहतायत बॅटिंग स्टान्सवर. चौथा बॉल होता, थोडंसं चाचपडण्यास भाग पाडलं गेलं, कॉलिंग चुकीचं. तिसरा हा धक्का असा बसतोय की रनआउटच्या स्वरूपात. टोटल आपण पाहिलं तर 22ला 5 धक्के बसले गेलेत. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतले गेलेत. दिनकरपाडा टीमचे. फलंदाज बाद, गॉन.
अप्रतिम, गुड डिलिव्हरी सुपर. प्रश्न विचारला होता बॅटरला, परंतु या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. सूरज विशेला सरळ चेंडू हुंडूच्या हातामध्ये क्लोज किपिंग करत असताना यष्ट्यांना चिकटून रुपेश विशेला आपण पाहतायत. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. ही ताकद आहे या गोलंदाजाची. मातीच्या खेळपट्टीवर तर सुंदर या वेळेला आपण पाहताय चेंडूला वळण देत असताना पाहायला मिळतोय. फिंगरचा परिपूर्ण उपयोग करतोय. चांगला बॉल होता. चेंडू गले रिजन मध्ये निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. बॅकअप चांगला मिळतोय विशाल वल्टेच्या माध्यमातून. गौतम पटेल पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या अखेरीस 23-23 ला 5. दिनकरपाडा टीम ऑलरेडी धावसंख्या थोडीशी लो टोटल आपल्याला पाहायला मिळते. 23 रन झालेत. 23 ला 5 धक्के बसल्यानंतर थोडासे दबावात्मक स्थितीमध्ये निर्माण झालेत. तर इथून रुपेश आणि मयूर दुबेळे यांना मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकले नाहीत. मात्र एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24. गोलंदाज सौरभ सवरला आपण पाहतायत. एकष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या एकावेक फॉर्मॅट मध्ये. साईराज कुडूस टीम यावेळेला सरळ बॅटने जरूर वापर केला गेला होता, परंतु 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर 25 लॉस ऑफ 5 विकेट. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 4 बॉलमध्ये हीच इच्छा असेल बॅटरची की 1 ते मोठे फटके 2 यायला हवेत. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू जरूर कनेक्ट झालाय. फिल्डर येत आहेत लॉंग ऑनचे. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल डबलला महत्व देत आहेत. मजबूर करतोय फलंदाजांना खेळण्यासाठी मिस्टर सौरभ सवरला आपण पाहतायत. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 4.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षडॉप लेन चेंडू होता. मात्र षडॉप पूल करण्याचा प्रयत्न. महेश भोईर पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या खेळपट्टीवर. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 28. चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल थोडासा खाली राहिला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. रोशनला पुढे सरसावताना पाहिलं. 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या 30 रन. 30 वर जाऊन पोहोचत असताना सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. माहिती आहेत की आता बॉल ट्रॅव्हल होतील की नाही. ऑलरेडी 5 फलंदाज बाद झालेत. इथे आपल्या खांद्यावर दारोमदार येत असताना सिंगल डबलला परिपूर्ण हँडल केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर परिपूर्ण या मॅचचा आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. या पहिल्या डावातील किती धावा फलकावर लगावल्या जातील. चांगला बॉल होता. परफेक्ट यावेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. परिपूर्ण थांबून ठेवलं. सरप्राईज डिलिव्हरी अनबिलिव्हेबल. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. पहिल्या इनिंगला ब्रेक लागत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये. 31 ला 6 धक्के बसले गेले. 32 धावा साईराज कुडूस या टीम समोर ठेवण्यात आले. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. सामन्याला सुरुवात होईल. अक्षयजी पांडव आपल्या समवेत जोडले जातील. या आपण ऐकूया
प्रीतम पाटील. अंतिम सामना चॅम्पियन कोण आजच्या रात्रीतनं ते आपल्याला या पहाटेच्या सुमारास कळणार आहे. मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल, कारण जरी लो स्कोरिंग असली तरी चिवट खेळाडूंचा संच जो मैदानाच्या आतमध्ये आहे. मागचे कित्येक वर्ष वाडा तालुक्यातील कबड्डीची पंढरी म्हणून दिनकरपाडा या गावाला ओळखलं जातं आणि त्याच दिनकरपाड्यातला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान कसं गाजवायचं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. इथे अगदी तोच प्रयत्न त्यांच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का ते बघायचंय. चला सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना अर्षद मेमन होंडो बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आलाय. साथीनं विशाल वलटे तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग राहिली आज होंडोची. प्रत्येक मॅच मध्ये त्याचं योगदान ते महत्वाचं राहिलंय. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याकडनं एक चांगला स्टार्ट तो मिळवून दिलाय. आतापर्यंत टीम साईराज कुडूसला विजयाकरता जर आपण पाहिलं तर 30 चेंडूचा खेळ आहे आणि या 30 चेंडूमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 32 ची गरज आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे यांच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज समीर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. समीरच्या वतीनं स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विरोधामध्ये होंडो उभा आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू, दमदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा. अर्षद मेमनच्या बॅटमधनं षटकार. 6. बॅटिंग अप्रतिम बॅटिंगचा परफॉर्मन्स आज होंडोकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे. चेंडू निघून जाईल सरळ. हरेशजी पालवी यांच्या बॅनरला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार. चौकार. हे सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. होंडोच्या बॅटमधनं सातत्यपूर्ण रन्स त्या बरसत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा बॉल समीर होंडो करता फुलटॉस मिळालाय आणि त्यालाही उडवलंय उंच हवेतनं सीमा रेषा पार. आज होंडो अप्रतिम बॅटिंग करताना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. षटकार. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होंडोच्या वतीनं आपण पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होंडोच्या वतीनं आपण होत असताना पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाकरता लंबा चेस आहे. तोच बॉलच्या मागे फक्त धावत राहील. बॉल निघून जाईल सुसाट वेगानं सीमारेषा पार. चौकारामध्ये परिवर्तित झालाय. 4. रेषा पार. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच आपल्या बाजूनं आपल्या कब्जामध्ये घेतली आहे. 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. पुढचा बॉल यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिला तर बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. जोपर्यंत स्टॉप केलं गेलं एकच रन तिथे घेतली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 25 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 7 धावसंख्येची गरज आहे. येणारे 24 चेंडू ते इथनं शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 7 धावा या विजयाकरता धावफलकावर लावायचे आहेत. आज अप्रतिम बॅटिंग अप्रतिम फलंदाजी आपल्याला होंडोच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय आणि तिथे फेकून दिलंय सीमारेषा पार. सकाळच्या पहाटेच्या सत्रात प्रेक्षकांना झेल टिपलाय आणि त्यामुळे त्यांना आपला आनंद व्यक्त केलाय. आणि 500 रुपयाचा पारितोषिक त्याला तिथे दिलं जाईल. फलकावर लागली गेली विजयी होती टीम साई राजकुडूस. आजच्या दिवसात चॅम्पियन बनलेला संघ आहे साई राजकुडूस. खूप खूप शुभेच्छा असतील धनंजय चौधरी, अर्षद मेमन, होंडो, विशाल वल्टे आणि सर्व संघाला लक्ष शुभेच्छा असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 डे 4 आणि डे नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे अगदी पहाटेच्या सत्रात इथे हा विजय संपादित झालाय. साई राजकुडूस टीमनं हा विजय संपादित केलाय आजच्या दिवसात. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अर्षद मेमन, होंडो, ज्यानं वन साइड या सर्वच्या सर्व धावफलकावर जोडल्या आणि त्याबरोबरच प्लेयर ऑफ द डे हा पुरस्कार